नमस्कार. मिशन TIT मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज 25 एप्रिल 2025 ला नोटिफिकेशन आलेलं आहे. परीक्षेचे TIT परीक्षेचे फॉर्म सुरुवात होत आहे भरायला उद्यापासून. म्हणजे 26 तारखेपासून परीक्षेचे फॉर्म भरायचे तुम्हाला. 10 मे पर्यंत परीक्षेचे फॉर्म तुम्हाला भरता येतील. लास्ट डेट 10 मे. लास्ट डेटची वाट बघू नका. परीक्षेचे फॉर्म भरायला सुरुवात करा. तुमची परीक्षा होणार आहे 24 मे ते 5 जून, असे 12 दिवस जवळपास परीक्षेचे आहेत. ऑनलाईन परीक्षा असते, 2 शिफ्ट मध्ये परीक्षा होत असते. तुमचा नंबर 24 तारखेला पण येऊ शकतो आणि 5 जूनला पण येऊ शकतो. त्यामुळं असं आपण लक्षात घ्यायचं की आपल्याकडे फक्त एकच महिना आहे. आज 25 तारीख आहे आणि 24 तारखेला तुमची परीक्षा आहे, असं लक्षात घ्यायचंय. मिशन TIT आपल्या क्लासच्या माध्यमातून आपण सर्वांसाठी काय केलंय तर 499 मध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास दररोज संध्याकाळी 8:30 ते 10 करता येणार आहे. 499 रुपये त्याची फीस असणार आहे. त्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे 8806 597047 या नंबरवर पेमेंट करून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरवर पाठवा किंवा इतर आपल्या क्लासचे जे शिक्षक आहेत त्यांना पाठवलं तरी चालेल. पेमेंट केल्याच्या नंतर हा स्क्रीनशॉट पाठवणं गरजेचं आहे. तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये जॉईन केलं जाईल. यासाठी आपण 100 ऍडमिशन बॅच फर्स्ट मध्ये ऑलरेडी घेतलेले आहेत. 999 न त्यांना 1 महिना झाले. 27 मार्चला ती बॅच चालू झाली. त्याच बॅच मध्ये तुम्हाला सर्वांना पाठीमागचे रेकॉर्डिंग लेक्चर भेटतील. आता ही बॅच सेकंड जी असणार आहे ती पण 100 विद्यार्थ्यांचीच असणार आहे. 100 पेक्षा जास्त विद्यार्थी आपण घेऊ शकत नाहीत, कारण की आपली कॅपॅसिटी ही 100ची आहे. तर बॅच सेकंड 100 विद्यार्थ्यांची 499 मध्ये असणार आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना देखील हे सांगू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक टॉपिक वाईज टेस्ट देखील आपण प्रोव्हाइड करणार आहेत. गजानन कदम सर मराठी करतायत, गणित करतायत. बुद्धिमत्तेच्या टेस्ट अजून चालू केल्या नाहीत, पण फ्री टेस्ट आपण 30-35 सोडवल्यात. इंग्लिशच्या टेस्ट आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला मानसशास्त्राच्या 50 टेस्ट आहेत. इंग्रजीच्या टेस्ट आहेत, स्कॉलरशिप बेस्ड टेस्ट आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं 5वी आणि 8वीचे स्कॉलरशिप जे घेतात त्याच्यावरचे टेस्ट आहेत. टॉपिक वाईज टेस्ट आहेत. खूप सारे टेस्ट तुम्हाला टॉपिक वाईज सोडवायला या ठिकाणी भेटणार आहेत, फक्त 499 मध्ये. तर लवकरात लवकर आपण आपल्या मित्रांना मैत्रिणींना आपल्या लाईव्ह क्लासला जॉईन करून घ्या, कारण की मर्यादित संख्या आपली या ठिकाणी असणार आहे. सुहास चंदनशिव सरांना मी विनंती करतोय की आपलं लेक्चर सुरू करावं. सुहास चंदनशिव सर. येस सर, थँक्यू. आपण सांकेतिक लिपी शब्दाऐवजी नवीन शब्द योजना म्हणजे काय? आपण एका घटकाला दुसरं नाव देतो. म्हणजे बॅगला डब्बा म्हणतो, जेवणाच्या डब्याला आपण पर्स म्हणतो. म्हणजे नवीन शब्द योजना, नवं नाव देतो आपण. पर्सला कपाट म्हणतो. आता ही बऱ्याच वेळा जी काही गुप्तचर खाती आहेत, CID आहे किंवा वेगळे आपण वेगवेगळ्या देशाची आपण गुप्तचर संघटना बघा ऐकत असतो. CIA अमेरिकेची आहे, भारताची काय रॉ आहे, RAW, रिअल अनालिसिस विंग. रॉचा लॉंग फॉर्म काय? जी भारताची गुप्तचर संघटना आहे रॉ, RAW. रॉ म्हणजे काय? रिअल. ए म्हणजे अनालिसिस आणि W म्हणजे काय? विंग. तर CIA ही अमेरिकेची आहे. मला वाटतं इंग्लंडची MI आहे. रशियाची KGB आहे. अशा वेगळ्या गुप्तचर संघटना ह्या कोडिंग मध्ये बोलत असतात. कोडिंग मध्ये, हा, सांकेतिक भाषेमध्ये. तर ह्या सांकेतिक भाषा जो टॉपिक आहे, तर मूळ त्याचं ती आहे तिथं सुरुवातीला पहिल्यांदा वापरण्यात आलं होतं. तर ठीक आहे, ओके. आपण आपल्या टॉपिकवर परत येऊ. ह्याच्यावर आपण काल उदाहरणं आपण बरेचसे पाहिलेले आहेत आणि ह्याचे उदाहरणं मला वाटतं सर्वांना यायला पाहिजेत. पहिल्यांदा हे टॉपिक हा प्रश्न सोडवताना सुरुवातीला काय बघायचं, तर सुरुवातीला प्रश्नाच्या ऐवजी प्रश्न वाचायच्या अगोदर आपण तरच्या पुढचं वाक्य वाचायचं. आपण पैसे ठेवण्यासाठी काय वापरू? आपण पैसे ठेवण्यासाठी काय वापरू? जर बॅगला जेवणाचा डबा म्हटले, जेवणाच्या डब्याला पर्स म्हटले, आपण पैसे कशामध्ये ठेवतो? पर्समध्ये. पण पर्समध्ये पैसे ठेवतो, बरोबर आहे. पण पर्सला इथं काय म्हटलंय? पर्सला काय म्हटलं आहे?
पैसे आपण पर्समध्ये ठेवतो, बरोबर आहे. पण इथं पर्सला काय म्हटलेलं आहे? कपाट म्हटलेलं आहे. बरोबर आहे. कपाट म्हटलेलं आहे. म्हणजे योग्य उत्तर काय? कपाट. बरोबर आहे. समजलं सर्वांना? ओके. चलो. सर्वांनी उत्तर द्यायचंय. सर्वांनी ट्राय करायचंय. सर्वांनी. तरच्या पुढचा अगोदर शब्द बघा आणि नंतर वर जावा. अगोदर विचार करायचा काय उत्तर आहे. समुद्राच्या पाण्याचा रंग कोणता असतो? विचार करा, कोणता रंग असतो? समुद्राच्या पाण्याचा रंग असतो निळा. ओके. आपण निळा. आता प्रश्न वाचा. आता प्रश्न वाचा. येस. 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 चालेल, बरोबर आहे. समुद्राच्या पाण्याचा रंग कोणता असतो? निळा असतो. पण निळ्या रंगाला काय म्हटलंय इथं? निळ्याला पांढरे म्हटले आहे. निळ्याला पांढरे म्हटले आहे. ओके. चला. ह्याच्यावर एक प्रश्न, एक मार्काचा प्रश्न हमखास विचारला जातो. हमखास. आणि ह्याचं उत्तर 5 सेकंदामध्ये आलं पाहिजे आपल्याला. 5 सेकंद सुद्धा लागले नाही पाहिजे. 5 सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे. आपल्याला फार काही अवघड प्रश्न असतात, त्या अवघड प्रश्नाला वेळ उरला पाहिजे आपला. त्यामुळे काही प्रश्न असे 5 सेकंदात झाले पाहिजे. ओके. सगळ्यांनी उत्तर एकच दिलेलं आहे. आपल्याला झाडापासून काय मिळतं? आपल्याला झाडापासून जर पोलादाला लाकूड मिळतं. लाकूड. झाडापासून काय मिळते आपल्याला? लाकूड. ठीक आहे. लाकडाला काय म्हटले? लाकडाला कोबाल्ट म्हटले. कोबाल्ट काय उत्तर आहे? कोबाल्ट म्हटले. ओके. काय अडचण नाही. चला सोडवा. त्याला सर्वांनी नाही दिलं. 10 पेक्षा जास्त झाले पाहिजेत आज. विद्यार्थी जास्त आहे. हम्म. खालीलपैकी कोणते फळ लाल रंगाचे आहे? लाल रंगाचं फळ कोणतं असतंय?
आंबा नसतो, द्राक्षे नसतात, सफरचंद असतो बघा. लाल रंगाचं फळ कोणतं आहे? सफरचंद आहे. बर. संत्री बी नसते, कलिंगड बी नसतं, सफरचंद लाल रंगाचं. बरं, सफरचंदाला काय म्हटलंय इथं? केळे म्हटलेत. सी. ओके. चला पुढचं. ओके. तर आपण गळ्यातला हार कुठे घालू? घरातल्या आपल्या गळ्यातला हार कुठे घालू आपण? कानाला, बोटाला, बोटाला, हाताला, हाताला, नाकाला, नाकाला, मानेला. मानेमध्ये घालूत. मान. हा. पण मान कशाला म्हटलंय इथं? मानेला तोंड म्हटलंय. म्हणजे उत्तर कोणतं आहे? डी. आपण गळ्यातले हार कुठे घालू? मानेमध्ये. पण मानेला काय म्हटलंय इथं? मानेला तोंड म्हटले आहे. त्याच्यात काय समजून सांगायचंय का? नका. मानेला तोंड म्हटले आहे. चला. चला. आता झाडाचा रंग कोणता असतो? झाडाचा रंग सर्वांना माहित आहे, हिरवा असतो. पण हिरव्याला काय म्हटलंय इथं? हिरव्याला जांभळ म्हटलंय, जांभळा म्हटलंय. म्हणजे योग्य उत्तर कोणतं आहे? सी. चालेल. चला आज.
काय प्रश्न लवकर वर घ्या. ठीक आहे. सर्वांना उत्तर आलंय का पण हे? थांबा एक मिनिट हा. एकच सेकंद. अं, तर साहेब कशात बसतील? साहेब काय खुर्चीत बसतील. पण खुर्चीत बसतील. पण इथं खुर्चीला काय म्हटलंय? खुर्चीला फाईल म्हटलेलं आहे. उत्तर आहे फाईल. चला ए आलेलं आहे. दोन आहे. बघा लवकर. बर मग सांगू का मी? यात चुकीला तर माफी नाहीच आहे या प्रश्नामध्ये. तर बघू आपण हा. जंगलाचा राजा कोण असतो? जंगलाचा राजा सिंह असतो. जंगलाचा राजा सिंह. सिंहाला काय म्हंटल इथं? सिंहाला कोल्हा म्हंटले. म्हणजे इथं उत्तर काय? कोल्हा. ठीक आहे. झालेलं आहे का उदय? ठीक आहे. अरे झालेलं आहे ना. हे, झालेलं आहे उदय. आजच झालेलं आहे. सॉरी हा. सॉरी सॉरी. अरे लाईट गेली राव. लाईट गेलेली आहे. एक मिनिट. एकच मिनिट. एकच मिनिट लाईट गेलेली आहे. तर काय करता येईल बघू. तू मोबाईल घेऊन गेलीस का? बापरे, काय सवय लागली. चला सोडवा. तात्पुरती व्यवस्था.
आज उदाहरण एवढे फास्ट व्हायला लागले आणि फार लिमिटेड उदाहरण मी घेतलेत. उदाहरण मला आता जास्त शोधावं लागतील आज. चला सांगतो उत्तरायचं. हम्म? आपण पूजेसाठी कुठे गेले पाहिजे? आपण पूजेसाठी कुठे गेलं पाहिजे? रुग्णालयात जातो का नाही? मला वाटतं गुरुद्वारामध्ये. गुरुद्वाराच आहे ना रे? गुरुद्वारामध्येच. गुरुद्वार. आता गुरुद्वारामध्ये गेलोत आपण, तर गुरुद्वाराला आपण काय म्हटलेलं आहे? गुरुद्वाराला रेल्वे स्थानक म्हटलेले आहे. बी उत्तर आहे. चला पुढचं. रेल्वे स्थानक, हा रेल्वे स्थानक बरोबर आहे उत्तर. प्रश्नाची संपले काढलेली मी. आणि लाईट बी गेलेली. आपल्याला काहीतरी पर्याय आपल्याला जे आहे. चला. खोडण्यासाठी काय वापरतो आपण? रबर. खोडण्यासाठी आपण रबर वापरतो. रबराला संगणक म्हटले. रबराला संगणक म्हटलेले आहे. सिंपल आहे. बघा प्रश्न. एवढा लवकर लवकर प्रश्न आपले होतील अशी मला अपेक्षा नव्हती. त्यात लाईट गेली. संकट आले की अशी येतात, एक येत नाही. बंच ऑफ बंच येतोय बंच. जीवनात सुद्धा असंच असतं आणि क्लासला बी असत. हम्म. बघ आता ऐनवेळी प्रश्नही सापडत नाहीयेत.
आली लाईट आली. लाईट आलेली आहे. ठीक आहे, एक प्रश्न सापडलाय, परंतु आता लिहून काढावा लागेल तो प्रश्न. आपण आतापर्यंत कधीच असं झालं नाही प्रश्न लिहायची. जर नळीला खांब म्हटले, प्रश्न बघा आता. जर नळीला, नाही नाही नाही, ह्याच्यात काठिण्य पातळीचे मी आहे ना, आता जेवढे आपण प्रश्न घेतले ना, ऐका, आता आपण जे प्रश्न घेतले ती सर्व 2022-23च्या टेटला आलेल्या प्रश्नपत्रिकेतले उदाहरण घेतले. तुम्ही वाटलं तर चेक करा. प्रश्नपत्रिकेतले उदाहरण घेतले आणि ह्याला काठिण्य पातळी खरंच नाहीये बरं का. जास्त काठिण्य पातळीचे ह्याच्यामध्ये उदाहरण सापडत नाहीत. हा, ही काय 17च उदाहरण घेतलेले आहेत मी, 17चे काही घेतलेले आणि 2200 सुद्धा घेतलेले आहेत. आता ही 17च चालू आहे, मी लिहायला लागलोय ना. 17च्या प्रश्नपत्रिकेचा सेट आहे माझ्याकडं, पुस्तक आहे, त्यातलंच घ्यायला लागलोय मी. नाही नाही नाही, तुम्हाला काय स्त्रीला रेडिओ म्हटली, स्त्रीला रेडिओ म्हटली, रेडिओला टीव्ही म्हटले. सॉरी बर का या आजच्या ह्या आजपर्यंत आपण काय केलं. लोखंडी स्टँड म्हटले. लोखंडी लोखंडी स्टँडला हँगर म्हटले. आजपर्यंत आपण एकदा असं प्रश्न लिहायची गरज पडली नाही. तर कपड्यांना, तर कपड्यांना इस्त्री करण्यासाठी काय वापरतात, इस्त्री करण्यासाठी काय वापरतात. पर्याय आहे पहिला इस्त्री, दुसरा पर्याय आहे रेडिओ. हे 2017च्या टेटच्या ह्याच्यातले आहे बरं का, प्रश्नपत्रिकेतलं उदाहरण आहे. लोखंडी स्टँड, दुसरे उदाहरण. बघा सर, प्रश्न पूर्ण दाखवा. पूर्णच आहे ना रे. ओके सॉरी हा. बघा, कपड्याने इस्त्री करण्यासाठी काय वापरतात.
जर नदीला खांब म्हटले, खांबाला इस्त्री म्हटले, खांबाला इस्त्री. अरे प्रश्न काय? कुठे तरी प्रश्न, काहीतरी प्रश्न चुकलेला आहे. असं घाईमध्ये होत. इस्त्रीला रेडिओ म्हटले, खांबाला इस्त्री म्हटले, इस्त्रीला रेडिओ म्हटले, इस्त्रीला रेडिओ म्हटले. सॉरी बर का, हे असं घाईमध्ये होत. इस्त्रीला रेडिओ म्हटले. रेडिओ उत्तर यायचं. बघा, खांबाला इस्त्री म्हटले, इस्त्रीला रेडिओ म्हटले, इस्त्रीला रेडिओ म्हटलेत. म्हणजे रेडिओ उत्तर आहे. कपड्यांना इस्त्री करायसाठी काय वापरतात? इस्त्री वापरतात. इस्त्रीला काय म्हटलेले? रेडिओ. ओके. सापडलं, सापडलं उदाहरण. जर खुर्चीला बिछाना म्हटले, जर खुर्चीला बिछाना म्हटले, त्यात काठिण्य पातळी नाहीये बरं का, काहीच काठिण्य पातळी नाहीये. इतर इतर काही टॉपिक जे आहेत त्याच्यामध्ये नक्कीच काठिण्य पातळी आपल्याला वर घेऊन जाता येईल. विचारणारा दगड म्हटले. आपलं टॉपिक बदलायला लागलं, ह्याच्यात पॅटर्न नाहीये बरं का. दुसरा पॅटर्न नाहीये. ते मला शोधून दाखवा, ही जी काही प्रकार आपण शिकवायला होतो टॉपिक, ह्याच्यामध्ये दुसरा पॅटर्न आहे का? खरंच नाहीये. तुम्हाला बऱ्याच जणांना वाटत असं एवढं सोपं असतं होय, पण खरंच प्रश्न हीच आहेत. प्रश्नपत्रिकेतलेच उदाहरणं घेतलेली आहेत मी. 17च्या आणि 22च्या उदाहरणच घेतलीत मी. मी मनानं कुशीला कुशल म्हटलं. तुम्ही मला शोधून दाखवा दुसऱ्या एखाद्या पुस्तकातून की सर ह्याच्यामध्ये दुसऱ्या पॅटर्नचे सुद्धा जास्त काठिण्य पातळीचे प्रश्न आहेत बरं का. आणि ही आपण जास्तीत जास्त उदाहरणं जी घेतो त्या अगोदरच मी ह्याच्यामध्ये घेतल्यामुळं, पेजवर लिहिल्यामुळं काय होतंय, भरपूर उदाहरणं होतात आपले दररोज. नाहीतरी दररोज असंच आजच्या सारखं आपण लिहित असतो तर अर्धे उदाहरण झाली नसते. तसं उदाहरण काय? जर खुर्चीला बिछाना म्हटले, बिछाण्याला दगड म्हटले, कपाटाला बिछाना म्हटले, बिछाण्याला दगड म्हटले, दगडाला उशी म्हटले, उशीला कुशन म्हटले, तर आपण कशावर झोपू शकतो? बरोबर आहे बरं का. म्हणजे
खुर्चीला बिछाना म्हटले, बिछाण्याला दगड म्हटले, कपाटाला बिछाना म्हटलेत, बिछाण्याला दगड म्हटलेत. आपण कशावर झोपतो रे? बिछाण्यावर झोपतो. ओके, बिछाण्यावर झोपतो. आणि बिछाण्याला काय म्हटलंय तिथं? बिछाण्याला दगड म्हटलेत, बिछाण्याला दगड म्हटलेत. म्हणजे पर्याय कोणता? ए. एवढं समजलं सर्वांना? झालं. चला अजून एक शेवटचं उदाहरण घेऊ पटकनी. ब्लर दिसायला. ह्याच्यामध्ये काठिण्य पातळीचे प्रश्न नाहीत. जर आकाशाला समुद्र म्हटले, समुद्राला रस्ता म्हटले, रस्त्याला हवा म्हटली, रस्त्याला हवा म्हटले, हवेला वारा म्हटले, हवेला वारा म्हटले, वाऱ्याला ढग म्हटले, वाऱ्याला ढग म्हटले, आणि ढगाला ट्रॅक म्हटले, आणि ढगाला ट्रॅक म्हटले. हे 2017च उदाहरण आहे बरं का, प्रश्नपत्रिकेतलेच आहे. ढगाला ट्रॅक म्हटले, तर विमान कुठं उडते? तर विमान कुठे उडते? आता विमान कुठं उडते सर्वांना माहित आहे. विमान आकाशात उडते. बर, विमान आकाशात उडते. आकाशाला समुद्र म्हटले. काय रे, सिंपल उत्तर आहे की नाही याचं? आता एक काम करू आपण. काल आपण बेरीज वजाबाकीची उदाहरणं घेतली भरपूर, बरोबर आहे? तर काल गुणाकाराचे नियम राहिले. काल आपले गुणाकाराचे नियम राहिलेले आहेत. आता हा टॉपिक संपलाय बरं का. ह्याच्यावरली भरपूर उदाहरणं प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेतले सोडवलेत आपण. हा, तर आपण काल आपण सगळ्यांनी पाहिले की समजा ऋण 3, ऋण 4, समजा ऋण 5 अधिक 7, किंवा ऋण 6 अधिक 10,
हम्म. नंतर हे काल आपण पाहिलेत. हम्म. क्लिअर दिसत नाही. बरोबर आहे. एकच मिनिट हा. हम्म. काय झालं सुहास सर? बघा आवाज येत तुमचा नाही. आवाज आला. दिसतंय, तुमचा क्लिअर आवाज दिसतंय आला पण. की तुमचा आवाज आला की ब्लर निघून गेलं बघा. काय काय त्याला सवय काय लागली बघा ना काय की? बघा ना किती वेळ मी हा, झटत होतो, तुमचा एक आवाज आला. ते झालं क्लिअर. बघा ना तुम्ही नीट बघा. ओके ओके ओके, करा कंटिन्यू. गजानन सर यायला 5 मिनिट वेळ दिसतोय अजून. हो हो हो. काल ओके. बेरजेचे आपण ही गणित घेतलेली आहेत. खरं तर आहे ना, हे समजून सांगायची गरज नाही, तरी पण एकदा आपण घेऊच. सेम चिन्ह असल, बेरीज करायची. दोघांचे सेम चिन्ह आहेत. 3चं मायनस आहे, 4चं मायनस आहे, -7. हम्म. दोघांचं चिन्ह वेगवेगळे आहे. 5चं चिन्ह मायनस आहे, 7चं चिन्ह प्लस आहे. मायनस आहे, प्लस आहे, दोघांचे चिन्ह जेव्हा वेगवेगळे असतात, वजाबाकी करायची. वजाबाकी करायची. 7 मधून 5 गेले, राहिले 2. चिन्ह कुणाचं द्यायचं? मोठ्या संख्येचं. मोठी संख्या 7 आहे का 5 आहे? 7 आहे. ओके. आता इथं चिन्ह दोघांचे वेगवेगळे आहेत. पुन्हा एकदा 6चे चिन्ह मायनस आहे, 10चं चिन्ह प्लस आहे. वेगवेगळे चिन्ह आहेत दोघांचे बी. 10 मधून 6 गेले, राहिले 4. वेगवेगळे चिन्ह असतील, वजाबाकी करायची. चिन्ह मोठी संख्या कोणती आहे याच्यातली? 10 आहे. 10चं चिन्ह प्लस आहे. ओके. हे दोघं चिन्ह सेम आहेत. हेच चिन्ह द्यायचा उत्तराला. सेम चिन्ह असेल तर 1 2 3 कंटिन्यू ठेवायचे. 1 2 3 असं दोन्ही सेम असतील. 7 आणि 5 12. सेम चिन्ह असेल तर बेरीज. हे आपण काल ऑलरेडी शिकलेलो आहोत. आता आता आपल्याला गुणाकाराचे नियम बघायचे. ठीक आहे. गुणाकारामध्ये बरचस वेगळं होतंय. गुणाकारामध्ये अगोदर मी उदाहरण घेतो, नंतर नियम लिहून देतो. हा.
आता बघा, गुणाकाराचे नियम हा. गुणाकारामध्ये मायनस मायनस प्लस होतय. 3 चौक 12. गुणाकारात मायनस मायनस प्लस झालंय. इथं झालंय का रे तसं? मायनस 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 राहिलंय. 1 2 3 कंटिन्यू. आणि गुणाकारात काय झालंय? मायनस मायनस प्लस. 3 चौक 12. मायनस मायनस प्लस. 5 2 10. मायनस मायनस प्लस. आता आता दोन्हीपैकी गुणाकारात दोन्हीपैकी एक संख्या लहान असो मोठी असो काही संबंध नाही. दोन्हीपैकी एक संख्या ऋण असेल तर उत्तराला ऋण द्यायचं. 6 5 30. 6 5 30. गुणाकारात लहान मोठी संख्या दोन्हीपैकी एक कोणतीही ऋण असेल, उत्तर ऋणच येणार. 10 चौक 40. एक संख्या ऋण आहे का? आहे. हे झाले गुणाकाराचे नियम. गुणाकाराचे नियम हे गुणाकाराचे नियम आहेत, हे बेरीज वजाबाकीचे. बघा किती वेगवेगळे नियम आहेत, पण हे लक्षात ठेवावं लागतील. कारण की काल जे आपण टॉपिक पाहिलं गणिती क्रियामध्ये, त्यामध्ये हे मुद्दामून काठिण्य पातळी वाढवण्यासाठी अशी काही उदाहरणं ते टाकू शकतात. त्यामुळे आपली सगळी तयारी पाहिजे. आता नियम तुम्हाला लेखी देतो, म्हणजे ह्याच्यामध्ये देतो. हम्म. गुणाकारात गुणाकारात दोन्ही संख्या ऋण असतील तर तर उत्तर धन होत. धन येते. आणि दुसरा नियम, गुणाकारात दोन्ही पैकी एक संख्या ऋण असेल तर उत्तर ऋण येते. हा नियम महत्वाचा आहे. समजला का नियम? तुम्हाला आता उदाहरण देतो मी, 5 उदाहरण, आणि आपण थांबवू आपला तास. चला पहिलं उदाहरण करा. दुसरं उदाहरण.
चला आपण काय करू, पहिलं उदाहरण. 3 × 7 = 21. 3 × 7 = 21. 3 संख्या ऋण आहे, त्यामुळे उत्तर ऋण येणार. दोन्हीपैकी एक संख्या ऋण असेल तर ऋण उत्तर येते बरं का. दोन्ही ऋण आहेत, मायनस मायनस प्लस होतंय गुणाकारात. 20 जाई 200. इथं बघा, आता दोन्हीपैकी एक संख्या ऋण आहे, दोन्हीपैकी एक संख्या -9 आहे. 9 9 चोक 36. हे दोन्ही प्लस आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. 6 × 5 = 30. सिंपल. आता इथं बघा, मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस, 2 × 6. 11 × 5 = 55 मायनस 1 × 55. 11 × 5 = 55. ही -1 आहे ना दोघांपैकी. ठीक आहे, सर्वांना समजलं का, आलंय का राम सर? ओके सर. येस सर. सर काय अजून आलेले दिसत नाहीयेत. अंबेजोगाईला तुमच्याकडे पाऊस आहे आणि लातूरला पाऊस नाही माझ्याकडे. वारं वारं खूप आहे आमच्या अंबेजोगाईला आज. वारं, तुफान हा. वारं सुटलंय बघा. त्यामुळे लाईट दोनदा तीनदा मगाशी जाऊन आली होती, क्लासच्या दरम्यान एकदा गेली होती. ओके ओके. हा. बरं, घेतो अजून एक 5 मिनिट. हा, चालते 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 करा. अजून काही उदाहरणं घेतो, ह्याची एक नवा टॉपिक बऱ्याच सुरू केलं. बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरं चुकत आहेत तुमच्या माहितीच, मी पाहिलं चॅट बॉक्स मध्ये. हो हो 21 बरोबर आहे, पण ते -21 करत नाहीयेत अर्धे लोक. हो हो हो. किंवा 10 × 20, 10 × 20 केले की 200 यायलाय, पण ते वजा दोन्हीकडे चिन्ह असल्यामुळे वजाच लिहा वाटायला लागले. गुणाकारातला नियम त्यांच्या लक्षात नाही, आणि बेरजेतला नियम थोडा वेगळा असतो, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं उत्तरात. हा का हा हा. तुम्ही शिकवलेलं मी ते हे केलं, तर ते लक्षात तिथं राहत नाही. इथं काय वाटतंय नाही, कधी ह्याला कधी. ह्याला ह्याला भरपूर प्रॅक्टिस करावी लागणार आहे. भरपूर यस उदाहरण यस. घ्यावं लागतील. हम्म. हा. सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, बुद्धिमत्तेसाठी 80 प्रश्न आहेत. बुद्धिमत्ता आणि गणिताचा क्लास, लाईव्ह क्लास रात्री घेण्याचा एकमेव उद्देश असा आहे की त्याची प्रॅक्टिस शिवाय त्याला पर्याय नाही. तुम्ही बाकी इंग्रजी, मराठी, मानसशास्त्र याच्या टेस्ट सोडवून तुम्ही त्याची तयारी करू शकता, किंवा पुस्तक वाचून तयारी करू शकता, पण गणित वाचून किंवा बुद्धिमत्ता वाचून तयारी होणार नाही. ती प्रॅक्टिसच करावी लागेल, आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर सुहास सर तर गेले महिनाभर झालं छान घेत आहेत, त्याचं सर्वांचं रेकॉर्डिंग नवीन विद्यार्थ्यांना देखील भेटणार आहे. पण त्यासाठी 499 रुपये फीस पे करून तुम्हाला आपल्या लाईव्ह क्लासच्या बॅचमध्ये ऍड व्हायचंय. आणि तुमच्या माहितीच तो गेलेल्या बॅच मध्ये 100 विद्यार्थी होते, या बॅच मध्ये देखील बॅच नंबर 2 मध्ये देखील 100 विद्यार्थीच आपण घेणार आहेत. प्रवेश सुरू झालेले, बरेच विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर लवकरात लवकर जितक्या होईल तितक्या ऍडमिशन जे आता लोक बसलेत त्यांनी घ्यायचंय. आपली 100ची कॅपॅसिटी आहे. तर बाकीच्या टेस्ट सिरीज तर ते पाठवले जाणार. आता आलंय ना आज, तर आपल्याला नोटिफिकेशन आलंय. तर गजानन कदम सर मराठी आणि गणिताच्या टेस्ट सिरीज पाठवणार आहेत. इंग्रजीच्या त्या टेस्ट आहेत त्या जवळपास 5वी आणि 8वी स्कॉलरशिप बेस्ड आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या पुस्तकातून काढलेल्या माझ्याकडे आहेत, त्या मी पाठवणार आहे. त्याचबरोबर आता सर 5वी आणि 8वी का म्हणायला लागलात तुम्ही, आम्हाला तर शिक्षक व्हायचं, पण तुम्हाला शिक्षक 5वी आणि 8वीच व्हायचंय हे बी लक्षात घ्या. म्हणजे 1ली ते 12वी शिक्षक व्हायचे, आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद न काढलेली प्रश्न मी इंग्रजी तुम्हाला पाठवणार आहे. इंग्रजीच्या टेस्ट आहेत, मानसशास्त्राच्या 50 टेस्ट आहेत, त्या तुम्हाला पाठवल्या जातील. सुहास चंदनशिव सर आणि गजानन कदम सर, मुंडे सर हे बुद्धिमत्ता टेस्ट तयार करणार आहेत. सुहास चंदनशिव सर उद्याच्याला गजानन कदम सरांची भेट घ्या, उद्या परवा दिवशी अंबाजोगाईच आहेत ते. बुद्धिमत्तेचे हो टेस्ट पाठवायला सुरुवात करा, रोज 10 प्रश्न या विद्यार्थ्यांना पाठवत जा. टेस्ट कशी बनवायची याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती गजानन कदम सर देतीलच, मी आहेत सोबत. हो असं सर्व विषयाची आपण तयारी करूयात. सगळ्यात हो महत्वाचं म्हणजे रिझल्ट आहे ना,
तर माझा रिझल्ट का आला किंवा इतर शिक्षकांचे का रिझल्ट आले, तर गणित आणि बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस. आम्ही ह्या दोन विषयावर जोर देण्याचा एकमेव उद्देश असा आहे. 120 मार्क येत आहेत. आणि राहिला प्रश्न मराठी, इंग्रजी आणि मानसशास्त्राचा, तर हे कॉमन प्रश्न असतात. जीएस चे पण काही कॉमन प्रश्न, कॉम्प्युटरवर काही प्रश्न असतात. हा कॉमन भाग आहे. बाकीचा 80 मार्काचा तो तुम्हाला येतोच, सोपं असतं. तर ते तुम्हाला लक्षात येईल. तर असो, सुहास सर तुम्ही कंटिन्यू करा. एक 5 मिनिटं वाट बघूया गजानन सरची. आले ठीक आहे, नाही आले तर उद्याच्याला कंटिन्यू करू. चालेल. हे नियम पुन्हा एकदा वाचतो मी. गुणाकारात दोन्ही संख्या ऋण असतील तर उत्तर धन येते. का मायनस मायनस प्लस झालंय. गुणाकारात दोन्ही संख्या ऋण असतील तर मायनस मायनस प्लस होते गुणाकारात, बर का. गुणाकारात दोन्ही पैकी एक संख्या ऋण असेल तर उत्तर बिंदास उत्तर ऋणच येणार आहे, लक्षात घ्या. दोन्ही पैकी एक संख्या ऋण असत, मी बघा मुद्दाम नियम समोर ठेवलेत. आता उदाहरण अजून देतोय तुम्हाला 5. चला आता बघा, 7 चोक 28. दोन्ही पैकी एक संख्या ऋण आहे का, द्या ऋण. 9 10 90. दोन्ही पैकी एक संख्या ऋण आहे का, आहे. -90. मायनस मायनस प्लस. 3 चोक 12. मायनस मायनस प्लस. 15 त्रिक 45. 3 सक 18. दोन्ही पैकी एक संख्या ऋण आहे का, आहे. उत्तराला ऋण द्यायला विसरू नका. 8 चोक 32. दोन्ही पैकी एक संख्या ऋण आहे का, आहे. चालेल. चुकू नये, प्रॅक्टिस. लक्षात घ्या, राम सर आता समजून सांगत होते तुम्हाला. इथं मी जे उदाहरण शिकवत आहे त्यापेक्षा हे अजून उदाहरण तुम्हाला सोडवावं लागते. सेल्फ स्टडी असेल किंवा अजून काय आम्ही प्रश्न उत्तर तुम्हाला प्रश्न उपलब्ध करून देतो. जेवढे प्रॅक्टिस करतात तेवढं तुमचा परीक्षा पेपर सुरू झाल्यावर टेन्शन येणार नाही. नाहीतर तिथं टेन्शनच माणूस चुका होऊ शकतात, प्रेशर येतं. हम्म, चालतंय. राम सर. येस. -15 येस सर. -10. येस. हा, प्लस आले, मायनस मायनस प्लस आले. ठीक आहे, बस झाला आज. हो.
ओके, आजच्यासाठी मग थांबूयात. गजानन कदम सर आपल्याकडं सध्या तरी अवेलेबल नाहीये. आज आहेत. गजानन सरला एकदा कॉल करतो, हे करतो, चालू अनम्यूट करू. गजानन सर अवेलेबल आहेत का? व्यवस्थित बघा येस बरं. येस विजिबल येस आहे? येस 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 येस, कंटिन्यू करूया. 1 मिनिट, पहिलं रेकॉर्डिंग स्टॉप करतो, दुसरं रेकॉर्डिंग चालू करतो. ओके नो प्रॉब्लेम.